नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जोबी ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल या एक्झामसाठी जी ॲप्लिकेशन प्रोसेस चालू होती, तर आत्ता सध्याच्या स्थितीला जो डेटा अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुमच्या कॅटेगरी वाईज किती ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे तुमच्या कॅटेगरीमध्ये जे तुम्ही जेवढ्या वॅकन्सीज होत्या तर तेवढ्या वॅकन्सीसाठी आता सध्या किती विद्यार्थी तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करणार आहेत, तर त्याचा अंदाज तुम्हाला येईल. बेसिकली हा व्हिडिओ बनवण्याचा एकच पर्पज आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासाचा जो लेवल आहे आता, किती सिरियसली तुम्ही अभ्यास करताय आणि ह्या जागा किती जागा आहेत आणि त्या तेवढ्या जागांसाठी आलेले ॲप्लिकेशन फॉर्म्स म्हणजेच तेवढ्या जागांसाठी किती विद्यार्थी तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करणार आहेत याचा एक अंदाज येईल तुम्हाला. त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास अजून किती सिरियसली करायचा आहे हे तुम्हाला कळेल. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. किती वॅकन्सीज आहेत त्याच्यानुसार किती ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत हा डेटा सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय जोबी ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तसेच व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण जी जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीमध्ये किती जागा आहेत ते पाहून घेऊया. ह्या जागा होत्या एससी साठी 50, 32, VJA साठी 13, NTB साठी 10, NTC साठी 14, त्याच्यानंतर NTD साठी 7, SB साठी 5, OBC साठी 91, त्याच्यामध्ये 27 पास बघू शकता, SC BC साठी 42, EW साठी 42 आणि ओपन साठी 113. तर टोटल 419 जागांची ही जाहिरात होती. तर या 419 जागांसाठी किती ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत आणि तुमचं जे कॉम्पिटिशन आहे किती विद्यार्थ्यांसोबत आहे हे आपण पाहूया. तर हा एक टेबल प्रिपेअर केलेला आहे जो RTI मधून जो डेटा अवेलेबल झालेला आहे त्यानुसार. तर पाहू शकता कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी आहे त्याची वॅकन्सीज सध्या किती ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वॅकन्सीज आहेत आणि त्या वॅकन्सीजसाठी किती ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत हा टेबल दिलेला आहे याच्यामध्ये. तर सुरुवातीला पहा, SC कॅटेगरीसाठी 50 जागा आहेत. 50 जागांसाठी 4189 ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत. म्हणजेच 50 विद्यार्थी आहेत, 50 जे जागा आहेत त्यांच्यासाठी 4189 विद्यार्थी कॉम्पिटिशन देणार आहेत. तर बघून घ्या किती जास्त कॉम्पिटिशन आहे तुमच्या एक्झाममध्ये. ST कॅटेगरीसाठी 32 जागा आहेत. 32 जागांसाठी 1256 ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत. VJA साठी 13 जागा, 13 जागांसाठी 679 ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत. NTP साठी 10 जागा आहेत. फक्त 10 जागांसाठी 732 विद्यार्थी कॉम्पिटिशन करणार आहेत. 14 जागांसाठी NTCच्या 1050 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. NTD साठी 7 जागा आहेत. फक्त 7 जागांसाठी 567 फॉर्म्स आलेले आहेत. SBC साठी 5 जागा आहेत. 5 जागांसाठी 521 ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत. OBC साठी 91 जागा आहेत. ठीक आहे. 91 जागांसाठी सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे. 5829 विद्यार्थी इथे कॉम्पिट करणार आहेत. OBC मध्ये ऑब्विसली OBCच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते, त्याच्यानुसार ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा जास्त येणार. सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन तुमच्या OBC कॅटेगरीमध्ये असणार आहे. 5829 विद्यार्थी तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करणारे जर तुमची कॅटेगरी OBC असेल तर फक्त 91 जागा आहेत. SCBC साठी 42 जागा, 42 जागांसाठी 851 कमी आहे. 42 जागांसाठी 851 विद्यार्थी फक्त अप्लाय करतात. ते म्हणजे जेवढं पण कॉम्पिटिशन नाही. इथे बघू शकता SC कॅटेगरी जर पाहिलं 50 जागा आहेत. 50 जागांसाठी 4189 ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत. तर इथे 42 जागांसाठी फक्त 851 ॲप्लिकेशन आलेले आहेत. एक चांगला चान्स म्हणू शकता SCBC EWSच्या विद्यार्थ्यांसाठी. 42 जागा आहेत. अगेन EWSला सुद्धा, EWSला फक्त 554 ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 113 जागा होत्या. 113 जागांसाठी 3957 एवढे ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले. टोटल याची करू शकता तुम्ही, पण टोटलची तुमच्याशी म्हणजे टोटल करून तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही तुमच्या कॅटेगरी वेज पहा, तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत, त्यासाठी किती तुमचं कॉम्पिटिशन आहे, किती विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायचे आहे आणि त्याच्यानुसार किती ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत हे बघा. आणि या सगळ्या डेटावरून तुम्हाला एक तुमचा अभ्यासाचा एक वे ठरवावी लागेल, अभ्यासाचं लेवल ठरवावी लागेल, अजून किती सिरियसली तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण पहा, SC कॅटेगरीसाठी सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे, त्याच्यानंतर OBC साठी सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे आणि ओपन साठी ऑब्विसली आहेच. तर आणि किती विद्यार्थी सिरियसली आता अभ्यास करतायत, अजून सुद्धा टाइम आहे. महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर या एक्झामसाठी आताच काल परवा एक नोटिफिकेशन आलेलं होतं की एक्झामची डेट अजून फायनल झालेली नाहीये. जे एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे ते डिसाईड करत आहेत.
तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की अजून 1-1.5 महिना तरी तुमची एक्झाम होऊ शकेल. ठीक आहे. जर त्याच्या आधी जर एखाद्या वेळेस महाट्रान्सपोर्टकडून एखादं नोटिफिकेशन किंवा एखादं सर्क्युलर येत असेल की एक्झाम डेट त्यांनी डिक्लेअर केली, तेव्हा आपण तो व्हिडिओ आपण शेअर करूच. पण त्याआधी सुद्धा तुमच्याकडे आत्ता टाइम आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासाची लेवल ठरवू शकता, किती सिरियसली अजून अभ्यास करायचा आहे याचा अंदाज एक तुम्हाला येऊन गेलेला असेल या ॲप्लिकेशन्स पाहून, किती विद्यार्थ्यांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. आणि हा तुमचा अभ्यास जर अजून प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करायची असेल तर आपल्या माय जीओव्ही ट्रॅक ॲपवरती, माय जीओव्ही ट्रॅक हे आपलं ॲप प्ले स्टोअरवरती सुद्धा अवेलेबल आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यावरती आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, कॉम्बो टेस्ट सिरीज, इथे डिटेलमध्ये पाहू शकता. तर त्या टेस्ट सिरीजमध्ये 21 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर 140 सब्जेक्ट वाईज, म्हणजे ह्या टेक्निकल टेस्ट आहेत, 140 सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला मिळतील. 78 नॉन टेक्निकल टेस्ट आहेत, 13 टेक्निकल सेक्शन, म्हणजे या प्रत्येक टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स असतील. 50 जसे तुमच्या एक्झाममध्ये टेक्निकल सेक्शन असतो त्या प्रकारचा 13 टेक्निकल सेक्शनच्या टेस्ट तुम्हाला तिथे मिळतील. 25 मराठीच्या टेस्ट आहेत सब्जेक्ट वाईज, म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये 20 प्रश्न असतील. म्हणजे जे तुमचं सेक्शन एक फायनल एक्झाममध्ये जसे 20 प्रश्न येतात मराठी सेक्शनचे, तर तसे 25 IBPS पॅटर्ननुसार मराठीच्या टेस्ट डिझाईन केलेल्या आहेत. तसेच 25 ॲप्टिट्यूडचा टेस्ट सुद्धा आहेत. याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला 20 प्रश्न मिळतील, जसं तुम्हाला फायनल एक्झाममध्ये असेल IBPS पॅटर्ननुसार. 35 आपण एक सिटिंग अरेंजमेंटचा टेस्ट सुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला माहित असेल रिझनिंगमध्ये ऑब्विसली एक सेट म्हणजे एक क्वेश्चन, म्हणजे त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स असतात. सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन्स विचारला जातो. तर त्याच्यामुळे 35 असे आपण सिटिंग अरेंजमेंटच्या टेस्ट ठेवले आहेत. 35 मध्ये एका याच्यात 5 म्हणजे टोटल 10 प्रश्न, टोटल 350 प्रश्न तुम्ही सोडवू शकता या एक्झाममधून. त्याच्यानंतर 500 मोस्ट इम्पॉर्टंट MCQs विथ एक्सप्लेनेशन आणि एक्स्ट्रा कन्सेप्ट, म्हणजे आपण एक छोटीशी टेस्ट बनवलेला होता. त्याच्यामध्ये 500 MCQs आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला डिटेलमध्ये सोल्युशन दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक्स्ट्रा कन्सेप्ट सुद्धा ऍड केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला इथे रिव्हिजन होईल आणि तुमच्या कन्सेप्ट जे आहेत ते रिवाईज होतील. त्याच्यानंतर डेली रिव्हिजन टेस्ट, हे एक नवीन कोर्स आपण लॉन्च केलेला होता. याच्यामध्ये आपण डेली रिव्हिजन टेस्ट कंडक्ट करतो. जोपर्यंत तुमची एक्झाम येत नाही त्या दिवसापर्यंत आपण डेली रिव्हिजन टेस्ट घेत आहोत. आज 18 तारीख आहे. 1 तारखेपासून हा कोर्स लॉन्च केला होता, 1 सप्टेंबरपासून. तर आज 18 दिवस झालेले आहेत. याच्यामध्ये 18 टेस्ट ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. डेलीची एक टेस्ट आपण अपलोड करतो. त्याच्यानुसार तुम्ही ह्या टेस्ट सोडू शकता. प्रत्येक क्वेश्चनला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, सोल्युशन, एक्स्ट्रा कन्सेप्ट सर्व काही प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून तुमचं रिव्हिजन पण होईल आणि तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स चेक करता येईल की आज मला किती मार्क्स पडलेले आहेत, उद्याच्या टेस्टमध्ये किती मार्क्स पडतील, सगळा अंदाज तुम्हाला येईल. ही AE इलेक्ट्रिकलसाठी कॉम्बो टेस्ट सिरीज म्हणजे एक परफेक्ट प्रॅक्टिस सेट आपण बनवलेला आहे. हे जर एनरोल करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला आपल्या माय जीओव्ही ट्रॅक अकॅडमीवरती जावं लागेल. माय जीओव्ही ट्रॅक अकॅडमीचं ॲप आहे, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही प्ले स्टोअरवरून हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल करू शकता. त्याच्यानंतर स्टोअर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही एक कॉम्बो नावाने जरी सर्च केलं तरी ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही ऑलरेडी डिस्काउंट ठेवलेला आहे याच्यावरती. डिस्काउंटेड प्राईजमध्ये आज तुम्ही एनरोल केला तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल. त्यावरती एनरोल करून तुम्ही सर्व काही टेस्ट जे आहेत ते प्रॅक्टिस त्याची आजपासूनच स्टार्ट करू शकता. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय जीओव्ही ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स मिळवा. हे आपलं ॲप आहे माय जीओव्ही ट्रॅक अकॅडमी, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. व्हॉट्सअपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती तुम्ही क्लिक करून डेलीच्या क्वीज, जे काही अपडेट्स वगैरे येतात टेलिग्रामवरती जे आपण शेअर करतो, तर ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी सर्वांनी टेलिग्राम चॅनल असो किंवा व्हॉट्सअप चॅनल असो ते जॉईन करा. आणि या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.